इथे आंब्याचं सार बनवणार आहोत. एका मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 लसूण पाकळ्या, ओलं खोबरं, आवश्यकतेनुसार मिरच्या. तर इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा बेसन. इथे आंबा घेतलेला आहे, पिवळा दिसला तरी आंबट आहे. 1 चमचा बेसन टाकून छान पाणी घालून एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. नंतर एक पातेल्यात थोडंसं तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर थोडंसं हिंग, कढीपत्ता, 1 लाल मिरची टाकायची, सुकी लाल मिरची. छान गरम झालं 4 ते 5 लसूण ठेचून टाकायचं आहे, राई टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे. छान तडतडल्यानंतर जे मिक्सरमध्ये वाटलं आहे ते टाकायचं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. तिखट हवं असल्यास तिखट टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छोटे बिटके आंबे घ्यायचे आहेत, ते स्वाल काढून टाकायचं आहे यामध्ये. अशी त्या आंब्याचा रास रेडी आहे. आवश्यक गूळ टाकायचा आहे.